बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता 8वी. 2 सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये कोटींच्या गप्पा सुरू होतात. परंतु गोष्टीच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही. नाव आहे गोष्टीचं लाखाच्या कोटीच्या गप्पा. लेखक वसंत जोशी. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रं घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर येऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द न शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, "राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालंय ना?" "असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, विजा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेलं घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलंय." "राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे. 10,000 मोजलेत. पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना रे? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा, सांभाळून जायचं बरं का." "पण काका, तुमच्या 50,000त इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार आहे? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी तरी लागतीलच. कोट्याधीशपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालणार आहे का?" "नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी." त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षांसाठी 45 लाख लागतील." "त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद आहे 80 लाख. आत्ताच देऊ का?" "नको नको, गाडीत बसल्यावर द्या." "पण काका, एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनेच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील." "अरे मग ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे मी." "काका, मला ना सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले. ते आहेत आत्ता या माझ्या बॅगेत." "अरे राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले, ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवलेत." त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले की हो. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्याने आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही ते पाहिलं. बापरे, त्याची बॅग तिथे नव्हतीच. त्याने त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाहीये." म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघेही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, "तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाहीये. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड उघड मोठ्याने बोलत होतात. तर ते कुणीतरी भामट्याने ऐकलं असणार, त्यानेच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरिहरी करत. तुमची तर जाम नुकसानी झाली आहे.
कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी करा आता. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? नको नको नको, पैशाची गरज नाही आहे. माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचाईत होणार की रे. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरमध्ये गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील ना. शिवाजी मंदिर हे एक मुंबईतलं अतिशय प्रसिद्ध दादर या विभागातलं नाट्यगृह आहे. अरे म्हणजे मला आता पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. अरे म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले आणि तो तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. अरे मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या त्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? अरे ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. राजा गोसावी आणि शरद तळवलकर या अशा अनुभवी मातब्बर कलाकारांच्या नाटकाची रिहर्सल त्यांच्याबरोबर रेल्वे स्टेशनवर अनुभवायला मिळणं हा एक गमतीदार अनुभवच आहे. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.